हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे ॲडव्होकेट अशोक पासपोर. यूट्यूब ह्या चॅनलवर आपले स्वागत आहे. मी घेऊन आलो आहे खास तुमच्याकरिता विशेष म्हणजे EPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता हा खास व्हिडिओ, ज्याचे नाव आहे EPS धारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपेक्षा. मित्रांनो, EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम, जे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आणि खाजगी क्षेत्र यांना ही सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन योजना लागू आहे. मित्रांनो, नुकताच शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी दिव्य मराठी अकोला तसेच इतरही काही वर्तमानपत्रात EPS धारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता बातमी झळकली. ती अशी की किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंद्लाजे यांनी स्पष्ट केले आहे की सरकारची प्राथमिकता सामाजिक सुरक्षा देण्यासोबतच पेन्शन फंडाची दीर्घकालीन आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे ही आहे. सरकारने नवीन कर्मचारी पेन्शन योजना 2026 लागू केली आहे. ही जुन्या EPS 1995 च्या जागी आहे. तथापि पेन्शन गणनेचे सूत्र पूर्वीसारखेच राहील. अर्थातच कार्यरत असणाऱ्या EPS धारक कर्मचाऱ्यांच्या पगारातून अधिक जास्त रक्कम कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बातमी वर्तमानपत्रात झळकल्यानंतर माझे बरेच मित्रमंडळी भेटले. त्यांनी विचारणा केली. तसेच काही कर्मचाऱ्यांचे कॉल आले. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्याची मला आपल्याकडूनच प्रेरणा मिळाली आहे. मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम ही EPFO एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे सदस्य असणाऱ्या आणि भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF मध्ये योगदान देणाऱ्या सर्व संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू आहे. म्हणजे प्रामुख्याने ST डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक बोर्ड म्हणजे जी आता कंपनी आहे, आणि सर्व प्रकारच्या फॅक्टरीज, कंपनीमधून सर्व प्रकारचे कामगार, इंजिनियर्स, खाजगी क्षेत्रातील नोकरदार सुद्धा, तसेच कोऑपरेटिव्ह बँक इत्यादी हे सर्व संघटित क्षेत्रात येतात. एकंदरीत सांगायचे म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मधील कारखाने आणि निमशासकीय कंपन्यांमधील कर्मचारी या EPS मध्ये येतात. मित्रांनो, EPS पेन्शन धारक जवळजवळ 83 लाखांपेक्षा जास्त आहेत. जेव्हा EPS 95 लागू झाली होती, त्यावेळी मॅक्झिमम 5,000 रुपयावर 417 रुपये, त्यानंतर 6,500 रुपये सिलिंग ठेवून रुपये 541 कपात व्हायची. ऑक्टोबर 2014 पासून त्याची मर्यादा वाढवून 15,000 वर 1,250 रुपये दरमहा पगारातून कपात होत असे. आता 2026 ला EPS अमेंडेड ऍक्ट लागू करणार म्हणून पेपरला प्रकाशित झाले. EPS 95 स्कीमच्या सूत्राप्रमाणे या स्कीम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेमतेम 1,000 रुपये ते 3,000 रुपये पेन्शन सध्या मिळत आहे. ह्या स्कीम मध्ये बेसिक प्लस DA मिळून जी रक्कम होते त्यातून 12% रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून PF म्हणून कपात होतो. त्याच्या PF खात्यात जमा होते. तेवढाच हिस्सा त्यांची कंपनी टाकते. परंतु महत्वाचे असे की कंपनीच्या 12% मधून पूर्ण हिस्सा EPS मध्ये जमा होत नाही. त्यातील नेमलेल्या सिलिंगवर 8.33% हिस्सा EPS मध्ये जमा होतो. ह्या 8.33 ला सुद्धा EPS च्या वेळोवेळी काढलेल्या नियमानुसार वेतन मर्यादा आहे. पूर्ण वेतनावर नाही. कंपनीच्या 12% मिळूनच त्यामधूनच 3.67, त्याशिवाय अधिक उरलेली रक्कम सुद्धा कंपनीचा हिस्सा कॉन्ट्रीब्युशन म्हणून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते. ह्या स्कीमचा उद्देश असा होता की कमीत कमी वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर एक ठराविक पेन्शन मिळावी, जेणेकरून उतार वयात त्याला कुणावरही निर्भर न राहता जीवन जगता येईल. सोबतच सरकार सुद्धा 1.16% योगदान या फंडात जमा करीत असते, असे EPOचे म्हणणे आहे. ऐकताना ही स्कीम फार चांगली वाटते, परंतु असली बाब तेव्हाच लक्षात येते जेव्हा पेन्शनची रक्कम अदा करण्यात येते. यामध्ये कमीत कमी पेन्शन 500 रुपयावरून 1,000 रुपये करण्यात आली. मित्रांनो, मागील कित्येक वर्षापासून संपूर्ण देशात EPS अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची लगातार कमीत कमी 7,500 रुपये करावी अशी मागणी होती. त्यासोबत महागाई भत्ता व EPS कर्मचाऱ्यांच्या पती पत्नी यांना मोफत उपचार सुविधा देण्यात याव्यात. मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवर मागील कित्येक वर्षापासून EPS पेन्शन धारक धरणा प्रदर्शना करीत आहे. EPS 95 नॅशनल संघर्ष समिती यांनी तर कित्येक वेळा आमरण उपोषण पर्यंत चेतावणी दिली, कित्येक वेळा रॅली काढल्या. बजेट सत्रादरम्यान सुद्धा विरोध प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात सहभागी होणारे 60, 70, 80 वर्षाचे म्हातारे कर्मचारी असतात.
ज्यांनी आपली पूर्ण जवानी सरकारी आणि प्रायव्हेट कंपनीत मेहनत करून घालविली, आढावा जर घेतला तर असे दिसून येते की मागील 9 वर्षात संघर्ष करणारे एवढी कमी पेन्शन घेत असल्यामुळे दरवर्षी 200 ते 250 EPS पेन्शनधारक कुपोषण व औषधोपचाराविना मरण पावतात. हिवाळी अधिवेशन असो की बजेट अधिवेशन असो, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पार्टीने संसदेत या मुद्द्यावर हा प्रश्न उपस्थित केला आणि संसदेत सरकारला सीधा सवाल केला की न्यूनतम पेन्शन वाढवण्याची मागणी सरकारसमोर अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि जर होय असेल तर सरकार कुठपर्यंत यावर निर्णय घेणार. खासदारांनी हा प्रश्न संसदेत उचलला. जर EPFO जवळ एवढा मोठा कर्मचाऱ्यांचा फंड जमा आहे तर पेन्शन वाढवण्यात शेवटी काय अडचण आहे. तेव्हा श्रम व रोजगार राज्यमंत्री यांनी लिखित उत्तर देऊन सांगितले की सरकारला ट्रेड युनियन आणि जनप्रतिनिधी यांच्या मार्फत पेन्शन वाढवण्याबाबत कित्येक निवेदने प्राप्त झाली आहेत, परंतु यावर सरकारकडून पेन्शन केव्हा वाढवणार याबाबत काही निश्चित कालावधी नाही. केंद्र सरकारने सन 2012 मध्ये कोश्यारी समिती स्थापन केली होती. सदर समितीने शासनाला अशा शिफारसी केल्या होत्या की पेन्शन व त्यावर महागाई भत्ता इतकी पेन्शन, किमान कर्मचाऱ्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागेल एवढी पेन्शन व त्यावर महागाई भत्ता इतकी पेन्शन देणे आवश्यक आहे, तरी त्यावर दुर्लक्ष केला गेले. सुप्रसिद्ध हिंदी सिने अभिनेत्री हेमा मालिनी संसदेची सन्मानित सदस्य असताना त्यांनी 19 फेब्रुवारी 2021 मध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केला होता कि मेरी एक छोटी सी मांग है, हमारे देश में EPS पेंशनर्स इनकी डिमांड पर जरा विचार किया जाए ताकि आप इस बजट में उनके लिए कुछ प्रावधान करा दिया जाए ताकि वह एक डिग्निटी के साथ जीवन जी सकते हैं. त्यावेळी पेन्शन कमीचे कारण सरकारने असे सांगितले की EPS 95 एक डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन व डिफाइंड बेनिफिट वाली सोशल सिक्युरिटी स्कीम आहे. म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्याचा जेवढा पैसा जमा होतो पेन्शन त्या हिशोबानेच निश्चित होते. कामगार मंत्रीने संसदेत असे सुद्धा सांगितले की सध्या ह्या फंडात एक प्रकारे घाटा आहे. तर घाटा कसा आहे हे मात्र स्पष्ट केले नाही. मित्रांनो, ते फक्त पब्लिकलाच माहीत आहे, कारण ये जो पब्लिक है सब जानती है. माननीय नवनीतजी राणा माजी खासदार अमरावती यांनी सुद्धा संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता की पेन्शन निधीमध्ये 5 लाख करोड फंड जमा आहेत. असे असताना त्यांना कमीत कमी 7,500 पेन्शन व त्यावर महागाई भत्ता दिला जावा. त्यांनी संसदेचे लक्ष वेधून ठामपणे सांगितले होते कि जिन्होंने अपना पूरा जीवन देश की सेवा और उद्योगों को मजबूत कराने में लगा दिया, उन्हें बुढ़ापे में सम्मानजनक जीवन मिलना चाहिए. याशिवाय अनेक राज्यातील अनेक खासदारांनी संसदेत प्रश्न उठवला. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 नोव्हेंबर 2022 ला EPFO वर्सेस सुनील कुमार बी यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्याचे सुद्धा सरकारने आणि EPFO ने पालन केले नाही. या सरकारला EPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अर्थ हा कधीच ऐकू आले नाही, कारण त्यांनी बहिरेपणाचे व आंधळेपणाचे सोंग केलेले आहे. पेन्शनचा फॉर्म्युला सुधारायचा नाही. मित्रांनो, कुंपणच शेत खातं त्यासारखं हे खातं आहे. सरकारला आमदार खासदारांचे भत्ते मानधन वाढवण्याकरता त्यांना सुख सवलती मिळवून घेण्याकरता कधीच संप करावा लागत नाही, कारण ते देशाचे रक्षक आहेत. पब्लिक मात्र त्यांना त्यांच्या अनुभवावरून भक्षकच समजतात. त्यांचे ते स्वतःच पाहिजे त्या प्रमाणात बरोबर करून घेतात, हे देशातील सर्व नागरिकांना माहीत आहे. मित्रांनो, ठेविले सरकारे तैशीची राहावे असे सरकारचे धोरण आहे. EPS अंतर्गत येणाऱ्या सेवानिवृत्त संघटनेने 1995 पासून खूप संघर्ष केला व आजही करीत आहे. ते म्हातारे झाल्यामुळे जवानांप्रमाणे सरकारसोबत 2 हात करू शकत नाही किंवा कठोर संघर्ष करू शकत नाही. शांततेने संघर्ष करण्याशिवाय त्यांच्याजवळ कोणताही पर्याय उरलेला नाही. संघर्ष करता कित्येक कर्मचारी आशावादी राहून मृत्यू पावले, परंतु सरकारने मात्र मौन पाळून शेवटी
निर्णय असा घेतला का ईपीएस धारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. वा, असा निर्णय घेण्याकरता कोणतेही शिक्षण शिक्षणाची गरज नाही, कोणतीही बुद्धिमत्ता खर्च करावी लागत नाही. असा निर्णय घेण्याकरता कसल्याही उच्च शिक्षणाची गरज नाही. प्रत्येक वेळी येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी या सीपीएस सेवानिवृत्त कर्मचारी देशभरात 83 लाख व तेवढेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य जरी हिशोबात घेतले तर मित्रांनो 1,66,00,000 लोकांनी निवडणुकीचा सरकारच्या वतीने मोठ्या आशेने कौल दिला. परंतु गरज सरो नि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे सरकारचे धोरण आहे. शेवटी हे पब्लिक आहे. पब्लिकच्या हातात सरकार बसवणे आहे हे सुद्धा ईपीएस कर्मचाऱ्यांनी व सरकारने लक्षात असू द्या. शेवटी मित्रांनो, खरे तर तुमच्या आग्रहास्तव मी ह्या व्हिडिओच्या माध्यमाने ही माहिती प्रकाशित केली आहे. त्यामुळे सरकारला भारतातील सर्व ईपीएस 95 अंतर्गत येणारे कर्मचारी प्रार्थना करतात की ईपीएस धारक कर्मचाऱ्यांना सध्याच्या काळात कमीत कमी 7,500 दरमहा पेन्शन व त्यावर महागाई भत्ता व वैद्यकीय मोफत सवलती लागू करावे. तसेच ह्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण मूळ वेतन अधिक महागाई भत्ता मिळून येणाऱ्या बेरजेवर सुद्धा पेन्शन निर्धारित करण्याचा फेरविचार करावा. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्देश व ऑर्डरचा सन्मान करावा व सेवानिवृत्तांना उर्वरित आयुष्य सन्मानाने जगू द्यावे. जगा आणि जगू द्या. तुम्ही तर स्वर्गातील सुख उपभोगता, आम्हाला कमीत कमी ह्या पृथ्वीवर तरी उर्वरित आयुष्य आनंदाने जगू द्या. मित्रांनो, सेवानिवृत्तांकरिता मला एक शेर आठवतो. झुका है जिस्म मगर हौसला जवान है आज, झुका है जिस्म मगर हौसला जवान है आज, बुढ़ापे में भी बगावत का सूर महान है आज, बुढ़ापे में भी बगावत का सूर महान है आज. हक छीनना है अगर हुक्मनारों से हमें, हक छीनना है अगर हुक्मनारों से हमें, तो यह उम्र भी लड़ने का मैदान है आज. मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला नवनवीन समाजोपयोगी लोकोपयोगी व्हिडिओ प्रसारित करण्याची प्रेरणा मिळू शकते. विशेष म्हणजे आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सूचना कळवल्यास त्यांचे स्वागत आहे. धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया YouTube या चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.